रत्नागिरी में उद्धव ठाकरे गुट के नेता विनायक राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस कर कोकण में लंबित मुद्दों पर केंद्र और राज्य सरकार को घेरा। उन्होंने आरोप लगाया कि रत्नागिरी सिंधुदुर्ग के सांसद जनता की समस्याओं पर चुप बैठे हैं और कोकण के कार्य ठप है। राउत ने नारायण राणे समेत मौजूदा सांसदों पर निशाना साधते हुए कहा कि कोकण रेल और अन्य अहम प्रोजेक्ट पर कोई ठोस पहल नहीं हो रही है। राउत ने इस बयान के बाद राजनीतिक हलकों में नई बहस शुरू हो गई है। आइए एक नजर डालते हैं राउत के विस्तृत बयान पर। दुर्दैव आहे कोकणचं की सध्या कोकणातून निवडून आलेले जे खासदार आहेत त्यांना हे पूर्णपणे निद्रिस्त झालेले आहेत। त्यांना कोकण रेल्वे आणि कोकणवासियांचं दुःख दिसतच नाही आहे आणि त्या विरोधात जो आवाज सातत्याने रेल्वे बोर्डाकडे आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे उठवायला पाहिजे। सेंट्रल रेल्वेचे जे जनरल मॅनेजर आहेत त्यांच्याकडे जाऊन ठामपणे छाती ठोकपणे कोकणवासियांची बाजू मांडली पाहिजे। त्यासाठी दुर्दैवाने कोकणामध्ये सध्या एकही खासदार नाही आहे। आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, परंतु निवडून आलेल्या खासदारांचा जो आवाज असतो तो दुर्दैवाने आज बंद झालेला असल्यामुळे आज कोकणवासियांना स्वतःच्या हक्काच्या रेल्वेने प्रवास करत असताना अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये त्यांना प्रवास करावा लागतो। दिव्यावरून दिवा सावंतवाडी किंवा दिवा रत्नागिरी ही गाड्या पुन्हा एकदा दादरवरून सुरू करा अशा पद्धतीची मागणी मागच्या एक वर्षापासून मी सातत्याने लावून धरलेली आहे, परंतु रेल्वे प्रशासन मात्र आडमोठेपणा करते आणि त्या ठिकाणी जर सध्याच्या खासदारांनी प्रयत्न केले असते तर नक्कीच एवढ्यात हा प्रश्न मार्गी लागला असता। परंतु दुर्दैव आहे आमच्या कोकणवासियांचं की त्यांनी निवडून दिलेले खासदार हे पूर्णपणे झोपलेले आहेत।